अध्यक्ष महाराज, मी आपल्या परवानगीने या ठिकाणी महत्त्वाचा विषय आपल्या माध्यमातून सभागृहाला आणि सरकारला सांगण्याचा प्रयत्न करतो। अध्यक्ष महाराज, तसं तर स्थगन प्रस्तावामध्ये सोमवारी झालेल्या वादळ, पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीच्या बाबतीत बोलले, पण ते बोलत असताना त्यांनी जे नावं घेतली त्या नावात काही जिल्ह्याची नावं त्यांच्याकडनं विसरली, म्हणून मी जास्त आग्रह करतोय। त्यात बीड विसरलाय, बाकी सर्व नावं घेतली आणि मी परत एकदा सर्व नावं घेतोय। काल दिवसभरात बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, मराठवाड्यातील परभणी, काही जिल्हा पूर्व विदर्भातील, अध्यक्ष महाराज कोकण भागातील आणि अनेक ठिकाणी पूर्णपणानं अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचं रब्बीचं जी काढणीला आलेले गहू होते, ज्वारी होती, हरभरा, भाजीपाला, फळबागा ह्या पूर्णपणानं उद्ध्वस्त झाल्या। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, म्हणजे माझ्या मतदारसंघ बीडमध्ये तर माझ्या असेल, माजलगाव मतदारसंघात असेल, केज मतदारसंघात असेल, फार मोठं नुकसान झालं। म्हणून माझी विनंती आहे की माननीय महसूल मंत्री सुद्धा इथं उपस्थित आहेत, आदेश द्यावा की त्या ठिकाणी सर्व या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी याचे पंचनामे तात्काळ चालू केले तर या ठिकाणी कुठेतरी त्या शेतकऱ्यांना काहीतरी त्यांच्या पदरात पडेल, कारण यांचं 100% पीक काढणीला आलेलं संपलेलं आहे। अभिमन्यू पवार बोला। जे अवकाळी पाऊस ऐकू द्या ना, त्यांचं उत्तर तर घेऊ दे। या राज्यामध्ये जो अवकाळी पाऊस सुरू झाला आहे आणि काल विदर्भ, मराठवाडा आणि काही भागामध्ये नुकसानी झालं आहे अवकाळी पावसामुळे, अध्यक्ष महोदय याचे सर्वेक्षणाचे आदेश माननीय मुख्यमंत्री चर्चा करून देण्यात येईल। अध्यक्ष महोदय